जय श्री मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात. तर मस्त आज आलो आहोत आपण ठाकूरवाडी गावात. आणि ठाकूरवाडी आपण त्या गावात आलो जिथं सुधागडचं बेस्ट विलेज आहे. आज आपण सुधागडला भेट द्यायला आलो आहेत आणि तिथे पार्किंगला गाडी लावली आपण. मस्त मॉर्निंग 5ला निघालेलो, बट एकदम आरामात भटकंती करत मध्ये मस्त आपण बल्लाळेश्वरचं दर्शन देखील घेतलं आपण. आणि आता सुरुवात केली ट्रेकला. जस्ट 9:30 वाजलेत. सुरुवात केले. खूप सारे इथं चेंजेस झालेत. 2022ला आय थिंक मी आलेलो इकडे ह्या साईडला सुधागडला भेट दिलेली 2022 मध्ये. तेव्हा असं काहीच नव्हतं, हे घरं वगैरे असे काय नव्हतं तेव्हा. असे ते बोलतात ना, असे काट्यांचे किंवा असे लाकडांनी असे बांधलेले घरं होते, असं वगैरे ह्या टाईपमध्ये असे घरं होते. आणि आता खूप डेव्हलपमेंट झालंय इथे. तर जाऊयात आता फास्टमध्ये. कुठून आहे बेटा जायला रस्ता? तिथून ना? कुठून? कुठून? इथून वरना सरळ की खालना? वरून? ओके. इथे खूप चेंजेस झालेत म्हणून विसरत जातोय जरा. आजचं आपले डेस्टिनेशन समोर आहे तिकडे. उन्हाचे चटके खूप जोरदार लागत आहेत. आणि आता इथं जस्ट एंटर केल्यावरती मस्त एकदम कुत्र्यांनी आपलं स्वागत केलं. एकदम भाव करून भुकत होतं एवढं जोर. तर आता जाऊयात. पायवाट लागले मस्त मध्ये. एकदम इझी ट्रेक आहे हा. तसं मध्यम श्रेणीचा ट्रेक आहे हा. एक टायमाला जेव्हा आपण आलेलो इकडे तेव्हा बोलतात ना, रस्ता सुद्धा नव्हता एकदम प्रॉपर. बट आता एवढा भारी रस्ता झालाय त्या साईडला यायला. हो, मध्ये मध्ये थोडेसे दगडी वगैरे आहेत, दगडांचा रस्ता आहे. बट बाकी रोड एकदम ऑलमोस्ट कडक होता. कडक एकदम भारी तुप्प होता. इथे येताना रूट एकदम इझी आहे. फक्त जेव्हा ट्रेक सुरुवात करतो आपण त्या स्कूलपासून गावातल्या, तेव्हा आजूबाजूला एकदम डेव्हलपमेंट झालं घरांची. त्याच्यामुळे स्टार्टिंगला फक्त विचारावं लागतं रूट. नंतर बाकी खूप इझी आहे, पूर्ण पायवाटच आहे. आता हीच पायवाट धरून आपण चाललोय सरळ. दम लागले मित्रांनो थोडंसं. आता सुरुवात केली तरी दम बघा किती लागले. हाच प्रभाव तर बोलतात ना, गॅप पडल्यावरती अशी हालत होते. म्हणून ट्रेकमध्ये गॅप असलं पाहिजे. एव्हरी वीक एक ट्रेक झालंच पाहिजे ॲटलिस्ट. इथे काही असे अवशेष आहेत जे समाधीसारखे वाटतात मला हे पाहून. मस्त. आता थोडंसं चढत आलो वरती आता चालत. आणि पहिली सीडी दिसली मला आता इथे. पायवट तशी इझी आतापर्यंतची. इथपर्यंतची हा किल्ला पहिला पण मी केलाय म्हणून थोडंफार मला माहिती आहे कसं रूट आहे काय. आणि ही सीडी बघा, पहिली सीडी लागली आता इथे. मध्ये मस्त असे कातलात कोरलेल्या छोट्या पायऱ्या लागलेल्या अशा. आणि आता थोडंसं पुढे आल्यावरती पुन्हा अजून एक दुसरी सीडी लागली आपल्याला. सेम समोर आपल्याला दुसरी सीडी लागली तिकडे मस्त मध्ये. आता ही सीडी क्रॉस करून वरती जायचं आहे मस्त मध्ये. आज आपण सोलो ट्रेक करतोय आणि ऑलमोस्ट खूप कमी. आता एक ग्रुप जाताना दिसला, 4-5 जण होते त्यात. बाकी हा किल्ल्यावरती आज कोणच नाही असं वाटतंय. सो जाऊयात पुढे आपण पण मस्त मध्ये. चला. एकदम उभी चढाई आहे मित्रांनो. जर का तुम्ही ह्या किल्ल्याला भेट द्यायचा प्लॅन करत असाल तर थोडं ट्रेक अर्ली मॉर्निंग चालू करा. बिकॉज आता जे कडाकाचे ऊन लागते ना, त्याने एकदम खतरनाक घामच काढून टाकला माझा आता.
पण हरकत नाही, मनात आहे ॲक्च्युली माझ्या आज करायचं आहे. हाव मी करून तर जाणारच आहे. मस्त. आता पुढे आल्यावरती आहे ना आपल्याला अशा शिड्या लागल्यात, दगडाच्या शिड्या लागल्यात ह्यावाला. आता इथून असं शिड्यांवरनं जायचं आपल्याला आणि पुढे बघू अजून तटबंदी लागणार आहे. इकडे आपल्या लेफ्ट साईडला, राईट साईडला बघा, वरच्या दिशेने तिकडे तटबंदी आहे समोर. मस्त शिड्या चढून आलोत आणि आता समोरच बघा आपल्या या साईडला, मागच्या साईडला दरवाजा लागला आता पहिला. मस्त मध्ये एकदम भारी वाटतं. आता एकटाच आहे मी, पूर्ण किल्ल्यावरती एकटाच आहे, अजून कोणी नाही आहे इकडे. एक ग्रुप होता तो गेला, त्या लोकांनी नाईट ट्रेक केलेला. आता जाऊयात ह्या शिड्या चढून वरती जाऊयात फटफट फटफट. चितखली बुरुज लागला आता हा इथं आपल्याला, आणि इथून असं खाली जायला आहे. इथं गुफा आहे अशी खाली. आपण जिथे आता आहोत तो चितखली बुरुज आहे हा. इथे असं मस्त आहे एकदम. आणि इथून बघा गुफेतून खालनं असं आलं, तिथून एवढंशा रस्त्यानं आपण खतरनाक मजा आली एकदम. येणार नव्हतं मी ॲक्च्युली खाली, बट माझं मन राहिलं नाही, शेवटी आलं. आणि इथे बघा, इथे असं हे लॉक करून ठेवलेलं पण हे आहे असं. जाऊयात आता एकदम खाली. आता झोपून जावं लागेल असं वाटायला लागलं, बसून जावं लागेल. येस, पोहोचत एकदा आतमध्ये बसलो की काही टेन्शन नाहीये. गुडघ्यांवरती चालतंय का सध्या. पोहोचलोय मध्ये. अंधार आहे थोडासा, पोहोचू आपण मस्त मध्ये कडक. हा गड विस्ताराने खूप मोठा आहे, म्हणून मी घाई नाही करत आहे. पूर्ण पाहायचं आहे आपल्याला, ऑलमोस्ट कव्हर करायचं आहे सर्व. सो चितखली बुरुज बघून आलं आता थोडंसं वरती, आणि आता थोडासा एक ब्रेक घेते 2-4 मिनटाचा. तर इलेक्ट्रॉल पिऊयात आणि थोडं एनर्जी बनवूयात, बिकॉज एनर्जीची गरज आहे. आणि आपल्याला आपलं पाणी पण बघायचं कितपत राहिलं आहे, किती संपत आले ते. कारण की आपल्याला पाणी वाचून चालावं लागेल, नाही तर पाणी संपलं तर वांदे होतील आपले. सो पाणी पण चेक करत राहायचं आहे. 1-1.5 लिटर पाणी असेल अजून आपलं. सो थोडंसं ब्रेक घेऊ, मग पुढे जाऊयात मस्त एकदम. आणि जर मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या मित्रांनो. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही गड किल्ल्यांवरती येता तेव्हा जो तुम्ही कचरा आणता ना सोबत, जसं खाण्यासाठी तुम्ही काही आणता, त्याचा जो राहिलेला पोषण असतो, जसं तो फेकण्यायोग्य असतो, तो जो कचरा असतो ना, तो पुन्हा घेऊन जात जा सोबत. कारण इकडे कसं, इकडे साफसफाई करणारे जे गड संवर्धन करणारे येतात, त्यांना खूप मेहनत करावी लागते या गड साफसफाई सुरक्षित ठेवण्यासाठी. तर आपण जो कचरा आणलेला असतो ना, तो पुन्हा घेऊन जायला काही हरकत नाही ना, पुन्हा घेऊन जा. तर चला आता जाऊयात पुढे. मस्त एकदम 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला, मस्त इलेक्ट्रॉल पियालो. आता जाऊयात पुढे. ऑलमोस्ट आता वरती पोचलोय मस्त मध्ये एकदम. आणि मधमध्ये बघा असं एकदम बसण्यासाठी एकदम भारी असे शेड लावलेत पत्र्यांच्या, त्याच्याने जरा बरं वाटतं, आराम भेटते. आणि आता पूर्ण असं प्लेन आहे सर्वीकडे पाहायला गेलं तर, पण मध्ये अशा छोट्या छोट्याशा तटबंदी टाईप आहेत,
चौकोनमध्ये अशा, जसे की त्या काळात रूम वगैरे असू शकतात, वाडे वगैरे असू शकतात छोटे छोटेसे असे, त्या टाईपमध्ये हे सर्व आहे. अजून हे अवशेष, तिकडे एक बोर्ड लागला आहे तो बघूयात, आणि पुढे वाडा आहे तो देखील बघायला जाऊयात आपण. आता पूर्ण फिरूयात वरती, ऑलमोस्ट पाण्याचे टाके वगैरे बघूयात कसं काय आहे, आजूबाजूला कसं आहे सर्व ते बघूयात मित्रांनो. जाऊयात वरती. आल्यावरती इथे बघा एक बोर्ड लावला आहे, महादेवाचे मंदिर आणि कमल तले, ते त्या साईडला आहे. बघूयात, तलावात पाणी पण दिसते तिकडे आणि महादेवाचं मंदिर लागलं आहे. मस्त दर्शन घेऊयात आता महादेवांचा आणि पूर्ण गड एक्सप्लोअर करूयात मित्रांनो. भारी एकदम. तर इथं आता आपलं महादेवाचं मंदिर आहे. महादेव. मस्त. आता महादेवाचं दर्शन घेतलं एकदम भारीमध्ये. आता पुढे जाऊयात, पुढे वाडा आहे ते सर्व पाहूयात आपण, बघूयात. थोडंसं आता वरती आलं पुढे मंदिरापासून, आणि आता एक असं वाड्याचं अवशेष सारखं लागलं इकडे. असं पूर्ण हा बघा, पूर्ण असे बाजूने जे दगड लावल्यात ते असं वाड्याचे अवशेष दर्शवतात. त्या टायमाला एक वाडा वगैरे इथं असेल, असं रूम वगैरे असेल. आणि इथं बघा अशा शिड्या आहेत. वाचलो असं आतमध्ये जायला. इथं वाड्यासारखं असं एकदम हे रूम सारखं. सो जाऊया इथून पुढे. वाडा आहे, त्याला पूर्ण असं चौकोन आहे ऍक्च्युली. आता हा बंद आहे, इथं लॉक केलेला आहे. मस्त. आता ते बघा सजावट वगैरे केलेली दिसते मस्त मध्ये एकदम. सो आता लॉक केलाय हा. नशीब तर लॉक आहे, नाही तर भरपूर जण आतमध्ये जाऊन कचरा वगैरे करू शकतात. स्टेला वगैरे आलं तर जे गड संवर्धन करत असेल त्यांनी ते लॉक केलं असेल कदाचित. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे बघा गड संवर्धनाचं काम चालू आहे. भरपूर ठिकाणी असे शेड वगैरे बनवलेले आहेत. आता तिकडे एक बुरुज आहे आणि त्या साईडला फिरण्यासारखं भरपूर काही आहे. तर थोडंच फिरण्यात वरती आणि नंतर आपण परतीच्या दिशेने जाऊयात. तटबंदीकडे नेतो हा रोड इथून, आणि इथे ह्या साईडला शिड्या आहेत, त्या शिड्या वरच्या दिशेने जातात. तर आपण बघूयात दोन्ही पण. पहिल्या तटबंदीकडे जायला भेटते का किती लांब आहे बघूयात, आणि नंतर मी इकडे येऊन शिडीकडे जाऊयात. चला जाऊयात. तटबंदी अजूनही मजबूत आहे एकदम, अशी एकदम भारी वाटते इथून बघायला. जवळून जाऊन बघू. आणि इथे पाण्याचं टाकं होतं वाटतं, काय समजत नाही, पण खाली खूप कचरा पाणी येतात थोडस. पाण्याचा टाका असू शकतं त्या टायमाला ते. आणि तिथून अशा शिड्या पण आहेत वरती त्या साईडला. अजून असं पूर्ण बघा त्या साईडला असे तिकडे बुरुज आहे असा एकदम, आणि इथे एक बुरुज आहे समोर खतरनाक एकदम. तर आपण इथूनच रिटर्न आहोत पुढे, बिकॉज असं फिरायला भरपूर आहे अजून. तिकडे बघा तिथे एक बुरुज आहे, त्या साईडला कोपऱ्यात एक बुरुज आहे. असं एकदम असं बुरुज ही लाईन अशी बनत आली तटबंदी. ते तिथपर्यंत अशी वाढत खाली असे तिकडे गेले बघा, पुढे असे गेले तटबंदी. अजून खूप आहे बघण्यासारखं इकडे, खतरनाक मध्ये एकदम. इकडे पण असं एकदम शेड टाकून बनवलेलं आहे सर्व. एक देवाचं मंदिर आहे. इकडे पण काही अवशेष आहेत ते बघून येऊयात आपण.
हे भोराई मातेचं मंदिर आहे मस्त मध्ये. मंदिर आता बंद आहे पूर्ण. इथं देवीचं मंदिर आहे आतमध्ये. समोर हा रस्ता आहे, तो घेऊन जातोय आपल्याला खाली महादरवाजाकडे. खाली समोर हा रोड आपल्याला पूर्वेकडे बघा, तिथे लिहिले पूर्वेकडे बुरुजाकडे जाणार, पूर्व बुरुजाकडे जाणार मार्ग इथून आहे असा. आणि महादरवाजा असं खालच्या दिशेने आहे. आपण खालच्या दिशेने जाऊ, थोडंसं बघूयात खालच्या दिशेने जाऊन कसं होते. मस्त. आता हे बघा असं दगडांची पायवट लागल्याची अशी दगड टाकत तिथं सर्व. हे खालच्या दिशेने घेऊन चालले आपल्याला महादरवाजाच्या दिशेने. तर आपण बघूयात जिथपर्यंत जायला भेटतं आपल्याला. ते पोरं बोललेले एक 15 मिनिटावरती आहेत. 2 पोरं भेटलेले आपल्याला. ते बोलले की 15 मिनिटावरती आहे महादरवाजा आणि तिथून पुढे बुरुज खूप लांब आहे. सो आपण ॲटलिस्ट ट्राय करू की महादरवाजापर्यंत जायचा प्रयत्न करू आणि नंतर रिटर्न येऊ आपण. कारण की जेवढं जायचं तेवढं रिटर्न वरती पण रिटर्न यायचं आपल्याला. आणि पाणी कमी होत चाललं आपलं आता. फायनली मित्रांनो महादरवाजाजवळ पोहोचलोय. ऑलमोस्ट 5 मिनिटाचाच रोड होता. तिथून खाली शिड्या होत्या, तर शिड्या चढून खाली शिड्या उतरत खाली आलोत आपण. 5 मिनिटातच महादरवाजाजवळ आहे. समोर बघा आता महादरवाजा आपला. मस्त एकदम सुगलो आलो, तरी पण खूप मस्त आनंद घेतला आज. मग पूर्ण हे फिरलो एकदम भारी मजा कडक. मस्त. आता महादरवाजा बघून आपण दारुगोला गोटाराकडे आलो आता. इथे असे बघा हे अवशेष आहेत काही इकडे. त्या टायमाला इकडे दारुगोला वगैरे ठेवला जात होता. असे कोठार आहेत या बनवलेल्या. मस्त एकदम महादरवाजाकडून इकडे आलोत आता. आणि ऑलमोस्ट 1:45 झाले. सकाळी 9:30 वाजता चालू केलेला आपण आणि ऑलमोस्ट पूर्ण किल्ला आपण फिरलो आहे भरपूर. फक्त तो पूर्वेकडे बुरुजाकडे नाही गेलो आपण, बिकॉज तो खूप लांब होता असं ते बरं बोलले. आणि आपण सोलो आहोत आज, एकटेच आहोत. सो आता तिथून निघूयात आपण, खाली जाऊयात आपल्या गाडीकडे. मित्रांनो मस्त एकदम ऑलमोस्ट खूप सारं आज कव्हर केलं. आणि जसं आपण आज महादेवाचं मंदिर बघितलं, वरती शिड्या 2 सुधागडवरती खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो. वाडा, देवीचं मंदिर आणि एक पाण्याचा टाका भेटला आपल्याला येताना, जे की चितकली बुरुजच्या वरच्या साईडलाच आहे. तिकडे एक झेंडा लावलाय, तिथे पाण्याचा टाका आहे ज्याच्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. ते पाणी आपण पियालो आणि निघालो आहेत घरच्या दिशेने. मस्त एकदम खूप भारी अनुभव होता आजचा हा. तर आय होप की तुम्ही हा व्लॉग पूर्ण पाहिला आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर.